महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय, दुर्गा माता की जय, कात्यायनी माता की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, गो माता की जय, अपने अपने माता पिता की जय, हर हर महादेव। महादेव। श्री गुरु नीलकंठ षष्ठं श्री आचार्य स्वामी महाराज कात्यायनीति की च, जय। आजच्या या भगवती कात्यायनी ऋषींच्या अपेक्षेनुसार, प्रार्थनेनुसार त्यांच्या पोटी जिनं जन्म घेतला त्या कात्यायनी देवीचं आज आपण चरित्र ऐकतो आहोत. वास्तविक पाहता आई म्हटलं की तिच्याकडून आपल्या अपेक्षा असतात. त्यामुळे शैलपुत्रीकडून सुद्धा सृष्टी उत्पत्तीसाठी, ब्रह्मचारीकडून आमच्यामध्ये ब्रह्मचर्य किंवा आत्मशक्ती, भक्तिशक्ती वाढावी म्हणून, चंद्रघंटा देवीकडून आमच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती वाढावी म्हणून, कुष्मांडा देवीकडून आमचा आध्यात्मिक आणि भौतिक सर्व दृष्टीने कल्याण व्हावं या हेतूने, स्कंद मातेकडून शत्रूंचा निपात व्हावा यासाठी आपण अपेक्षा केल्या, मागणी केली. पण नंतर कात्यायन ऋषींच्या लक्षात आलं की बाबा आपण जन्मजन्मांतर असं मागतच चाललो होतो. आईला मागणं हा विषय आहे आणि आई नेहमी देतच राहणार आहे, परंतु आपणाला आईकडे मागण्यापेक्षा आईची सेवा करण्याची संधी मिळावी. आणि म्हणून कात्यायन ऋषींनी देवीला प्रार्थना केली की हे भगवती, तू आता माझ्या पोटी जन्म घे म्हणजे मला तुझी सेवा करता येईल. आणि त्या पद्धतीने कात्यायन ऋषींच्या इच्छेनुसार देवीने जन्म घेतला आणि तो पवित्र अवतार म्हणजेच आजचा कात्यायनी अवतार आहे. त्या अवताराची आपणा सर्वांनाच एक अनन्य अशा प्रकारची शक्ती, त्या निमित्ताने देवीची आणि पर्यायाने आपल्या आजूबाजूला असलेल्या मुलींची सेवा करण्याची संधी प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे की आज आपण मुलीचा जन्मच नको अशा अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, हुंड्याला खर्च होतोय, शिक्षणाला खर्च होतोय, तिला सांभाळणं कठीण जात आहे, अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या मनामध्ये असू शकतात. परंतु देवांना देखील शत्रूंपासून किंवा दैत्यांपासून संरक्षण करण्याकरता देवीचा म्हणजे स्त्रीचा उपयोग झालेला आहे. आणि मग आपण आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या देवीला, स्त्रीला का टाळायचं? आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, सगळी नाती पाहिजेत, मग मुलगी का नको? आपण हा विचार सर्वांनी केला पाहिजे. कात्यायन ऋषींना सुद्धा असंच वाटलं की मला देवीची सेवा करता यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी देवीकडे प्रार्थना केली की हे भगवती, तू आतापर्यंत माता म्हणून भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहेस, आमचं पालन पोषण भरण सर्व काही केलंस, पण आता आम्हाला तुझी सेवा करायची आहे. आणि म्हणून ही सेवा करण्याकरता हे भगवती तू आमच्या पोटी जन्म घे. आणि त्याप्रमाणे ती कात्यायन ऋषींच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव कात्यायनी असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि या कात्यायनीच्या सेवेने किंवा कात्यायनीच्या कृपेने बघा, आपणाला माहित आहे दिल्लीमध्ये अनेक प्रकारचे अनर्थ होत होते, ते सर्व दूर करण्याकरता दिल्लीमध्ये कात्यायनी देवीची प्रतिष्ठापना छत्तरपूर या ठिकाणी त्या काळच्या नागपाल बाबांनी केली. आणि नागपाल बाबा आपले भक्तच होते, काशी जगद्गुरूंचे परमशिष्य होते आणि त्यांनी त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं मंदिर निर्माण केलेलं आहे. अधूनमधून आपलं जाणं होत असतंय. आम्ही 1-2 नवरात्र तिथं केलेली आहेत, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र. त्यामुळे अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी होत असलेले कार्यक्रम पाहता कात्यायनीची किती मोठी कृपा असू शकते हे आपल्या लक्षात येतं. त्या ठिकाणी अजून वेगवेगळी मंदिरं, वेगवेगळ्या उपक्रम सर्व दृष्टीने सांस्कृतिक, धार्मिक आणि विशेष करून म्हणजे दातृत्व, दान, शिक्षण वगैरे त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपण सर्वांनीच आपली एकच मुलगी भले जन्माला घाला, परंतु तिच्यावर योग्य संस्कार करा, तिला चांगलं शिक्षण द्या आणि तिला जे काय हवंय, लक्षात ठेवा, पॅन्ट बिंट काय तिला देऊन बसू नका. आपण सगळेजण अशी विचित्र अवस्था आपली होऊन बसलेली आहे की आपणाला आपली मुलगी नावालाच असते, तिला मात्र मुलगा बनवण्यामध्ये आनंद वाटतो. पण कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे, जर तिला सतत आपण पुरुष आहे असं भासवलं
तर तिच्यातलं मातृत्वच आपण नष्ट करणार आहोत. आणि म्हणून आपल्या मुलीला मुलगी म्हणूनच सांभाळा, मुलगी म्हणूनच योग्य संस्कार करा आणि तिच्या मनामध्ये आपल्या धर्माबद्दल, आपल्या घराण्याबद्दल अत्यंत निष्ठा निर्माण होईल असे सर्व प्रकारचे प्रयत्न आपण करा. ज्या दिवशी आपल्याकडून मुलीवर हे सगळे संस्कार होतील त्यावेळेला तीच भगवती अंबा होईल, तीच जगदंबा होईल, तीच रणरागिणी होईल, तीच चंडिका होईल, तीच महाकाली होईल आणि शत्रूचा निपात करून संस्कृतीचं संवर्धन करेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. हे आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही तिथी आहे षष्ठी, लक्षात ठेवा, षष्ठं कात्यायनी तिच. ही षष्ठी तिथीच चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आली होती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सौंगड्यांसह, त्याला आज आपण मावळे वगैरे म्हणतोय पण त्यावेळेला त्यांचे मित्र होते, आणि त्या सर्वांनी मग कंक असतील, त्या काळातील जेधे असतील, अनेक छोटी मोठी मुलं होती आणि या मुलांनी शिवाजी महाराजांना ती शंकर जंगम सांगतोय म्हणून तिथे नेलं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी संकल्प केला. काय संकल्प केला तर एवढे 850 वर्षपर्यंत आपल्यावरती यवनांचं राज्य आहे, माता भगिनींवर अन्याय होतो आहे, मठ मंदिरं तोडली जात आहेत, मूर्ती फोडल्या जात आहेत, हे सर्व जर आपल्याला बंद करायचं असेल तर या कर्दन काळाचं राज्य बंद झालं पाहिजे. या अत्यंत गुलामी असलेल्या लोकांना आपण बाजूला केलं पाहिजे. हे करण्यासाठी आपल्यामध्ये एकता पाहिजे, आपल्यामध्ये शक्ती यायला पाहिजे आणि ती भक्तीनेच सिद्ध होते. म्हणून पंचमीला जी यात्रा धारेश्वरला रायरेश्वरची यात्रा असते, त्या रायरेश्वर यात्रेमध्ये भोर तालुक्यात रायरेश्वर आहे, सगळ्या लोकांना माहित आहे. अनेक लोक रायरेश्वरचं नाव इतिहासात वाचून येतात पण कुठं आहे काय माहिती नाही आहे. अनेकांच्या रायरेश्वर शिक्षण संस्था आहेत, रायरेश्वर पतसंस्था आहे, रायरेश्वर युवक मंडळ आहे, परंतु त्यांना विचारलं की बाबा रायरेश्वर तुम्ही बघितलं का? नाही, आम्ही कधी पाहिलं नाही, असेच लोक सांगतात. वास्तविक पाहता आपण चैत्र शुद्ध सप्तमीला आवर्जून रायरेश्वरला गेलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या मनात असलेला यवनांचा कर्दन काळ नष्ट करून हिंदूंचं हिंदवी स्वराज्य पुनःप्रतिष्ठापित करण्याचा जे त्यांनी संकल्प घेतला, शपथ घेतली, तो शपथ दिनोत्सव आपण मोठ्या वैभवाने साजरा केला पाहिजे. कदाचित तिथल्या लोकांना आपली सेवा करणं अशक्य झालं, हरकत नाही, आपण जातानाच आपल्या बरोबर 2-3 लोक जेवू शकतील अशा पद्धतीची शिदोरी घेऊन जायचं. तिथं भात आमटी करतील, आपण आणलेल्या पोळ्या, चपात्या, भाकऱ्या हे सगळ्यांना देऊन एक भव्य अशा प्रकारचं वनभोजन केलं पाहिजे. रायरेश्वराच्या बघा, रायरेश्वरचं या सरकारने खूप चांगलं केलेलं आहे. आता तिथले जरी केंद्र शासनाचे नियम वेगळ्या पद्धतीचे आहेत, ज्या पुराण वस्तू आहेत, पुराण्या वस्तू आहेत, त्याचं कुठल्याही पद्धतीने जीर्णोद्धार करायचा, काही दुरुस्ती करायला सुद्धा सगळीकडे प्रतिबंध होता. परंतु आम्ही थोडेसे प्रयत्न करून ग्रामस्थांनी, ग्रामस्थ सेवा संस्था आहे तिने प्रयत्न करून पुरातत्व खात्याने त्याला सुंदर रीतीने यावर्षी सजवण्याचं कार्य केलं. परिसरात सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. अर्थात त्यात अजून काही दुरुस्त्या कराव्या लागतील, तो अनुभव आता पावसाळ्यात आपण घेतल्यानंतर पुन्हा दिवाळीनंतर त्या सुधारणा सुद्धा करणार आहेत. एक सुंदर पद्धतीचं जुन्या काळातलं मंदिर जे झिरपत होतं, काही ठिकठिकाणी कुठे कुठे पाणी गळत होतं, या सगळ्या तक्रारी दिल्यानंतर हे मंदिर नष्ट होईल, ते दुरुस्त केलं पाहिजे. लक्षात ठेवा, 7 साडूचं मंदिर म्हणून महाबळेश्वर मध्ये सुद्धा आहे, कोट्यावधी रुपये आपण खर्च करतो, परंतु ते प्राचीन तत्वाचं मंदिर आहे. हळेबेड, बेलोरला बघायला जातो आपण, पण त्याच्यापेक्षा सुंदर शिल्प असलेली हे मंदिर महाबळेश्वर जवळ असताना सुद्धा क्षेत्र महाबळेश्वर पासून जवळ आहे, पण आपण कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. आपला इतका पैसा इतरत्र खर्च होत असतो पण आपण तिकडे लक्ष देत नाही. आपणाला ही पण गोष्ट माहित आहे की छत्रपतींना मारणाऱ्याचा बुरुज तो सुद्धा पडला होता, तोही बांधायला पुरातत्व खातं त्याला सवलत देत नव्हतं किंवा परवानगीच देत नव्हतं. शेवटी आपल्याच काही लोकांनी, शिवभक्तांनी निश्चय केला आणि आज तो बुरुज बांधून झालेला आहे.
तसंच आता आपणाला प्रत्येक गड किल्ले आणि आपलं हिंदूंचं प्रतीक असलेल्या प्रत्येक वास्तूचा जीर्णोद्धार करण्याची, मठ मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची, जुन्या म्हणून जितक्या इमारती आहेत लक्षात ठेवा, रेणाविला रेवणसिद्ध आहे, वीरशैव लिंगायत समाजांचं ते अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान आहे. पूर्वीच्या काळामध्ये धारेश्वर मठाचा संबंध होता, त्यानंतर कोळेकर मठाचा संबंध आला, औंधकर महाराजांच्या नावावर तिथली काही जागा आहे, मात्र तिकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. कालांतराने ते सगळं पडून जाईल असं होता कामा नये. महाराज कुठलेही असू देत, परंतु त्या ठिकाणी आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि त्या जागा व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत. अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांचं प्राचीनत्व अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या दगडी इमारती पण आज त्या पडझडीला आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प या कात्यायनी देवीच्या पूजेच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी केला पाहिजे आणि आपणा सर्वांना त्यामध्ये सुद्धा देवीच्या आशीर्वादाने यश यायला पाहिजे अशा प्रकारची भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचा गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे की नवरात्राचा हा आनंद घेत असताना, नवरात्राच्या या पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना देवीच्या कृपेने, देवीच्या आशीर्वादाने किंवा त्यांनी दिलेल्या शक्ती आणि भक्तीमुळे आपण या सगळ्या आमच्या धर्माशी अत्यंत निगडीत असलेल्या आमच्या धर्म संस्कृतीचा इतिहास किंवा प्राचीनत्व सिद्ध करणाऱ्या सगळ्या वास्तूंकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. रायरेश्वरच्या मंदिराचं जीर्णोद्धार, त्याचबरोबर आता शेजारी असलेली जननी माता त्या देवीच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलेला आहे. परंतु 10-20 घरं आहेत, भिक्षा मागून ते काही करू शकणार नाहीत. रायरेश्वरच्या बद्दल प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये निष्ठा भक्ती आहे. प्रत्येकाने 1-1 रुपया दिला तरी कोट्यवधी रुपये तिथं जमतील आणि सुंदर मंदिर निर्माण होईल. फक्त ती देण्याची दातृत्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुर्दैवाने आपण तसं करत नाही. लक्षात ठेवा, आपणाला दातृत्व वाढावं म्हणून पूजामध्ये सुद्धा दान द्यायला सांगितलं. दक्षिणा दिली पाहिजे. पूजा केली की दक्षिणा दिली पाहिजे. मठात गेलं, मंदिरात गेलं किंवा आपल्या गुरुवर्यांकडे गेलं किंवा इतरत्र काही जे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म प्रचारक प्रसारक आहेत त्यांच्याजवळ गेलं की तिथे तुम्ही 5,000 रुपये दक्षिणा दिली पाहिजे. हा आमचा पूर्वीचा संकल्प होता आणि म्हणून हे कार्य होत होतं. अलीकडे मात्र आपण तसं काही करत नाहीये. अर्थात असंच आहे असं नाही. अगदी आमच्या नेट बँकिंग मध्ये सुद्धा रोज कुणी ना कुणीतरी 10-11 रुपये, 15 रुपये, 101 रुपये, 501 रुपये. आमचे एक पाटील, सुहास पाटील नावाचा भक्त आहे, तो तर पगार झाल्यानंतर 1,000 रुपये गुरु महाराजांच्या बँक खात्यात म्हणजे फोनवर टाकतोच. ते काय ATM पे किंवा काय म्हणतात फोन पे वगैरे अशा काहीतरी पद्धतीने ते करतच असतात. आज त्यांच्या गावामध्येच एक बँक खाता आमचं आहे आणि त्या बँक खात्यामध्ये बघतो तर 20,000 25,000 वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. हे कशामुळे होतं तर दातृत्व शक्ती वाढलेली आहे लोकांची म्हणून. आज अनेक मंदिरांचा वगैरे जीर्णोद्धार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो आहे. इथंच भवानी मातेची छोटीशी मूर्ती तालमीमध्ये होते एवढंच सांगितलं जातं, पण आज तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ या ठिकाणी लाखो रुपये बांधलेले छोटसच पण सुंदर तुळजाभवानीचं मंदिर बघायला मिळतं. या ठिकाणीच बांधलेलं ज्योतिर्लिंग केदारनाथाचं आणि भैरवनाथाचं मंदिर सुद्धा उत्तम अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं. आणि या ठिकाणी होत असलेला उत्सव सोहळा अतिशय महत्वाचा आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमची प्राचीन मंदिरं आम्हाला उत्तम रीतीने ठेवायची आहेत. ही मंदिरातील भक्ती म्हणजेच कात्यायनी आमच्या घरामध्ये आली पाहिजे आणि ती कन्या रूपाने राहिली पाहिजे. तिच्यामुळे आपण बघा, तुम्ही मुलीला काय मागेल ते आपण देत असतो, तशाच पद्धतीने दान देण्याची शक्ती तेव्हाच आपल्यामध्ये निर्माण होणार आहे जेव्हा आपणाला आमच्या धर्माची ही संस्कृती म्हणजे आमची लेक आहे असं वाटायला सुरुवात होईल. तेव्हा त्या संस्कृतीसाठी मला काहीतरी दिलं पाहिजे अशी भावना आपोआप आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि मग मठ मंदिर किंवा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गड किल्ल्यांचं कार्य आपल्याकडून सहजगत्या होत राहील. त्या ठिकाणी असलेल्या मूर्तींचा सुद्धा कुठे वज्रलेप करावा लागत असेल, कुठे बदलाव्या लागत असतील, ते बदललं पाहिजे. आणि त्यामध्ये निवेचन भंगलेल्या मूर्तींची किती दिवस आपण पूजा करणार आहोत. अनेक मोठमोठ्या मंदिरामध्ये भंगलेल्याच मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. ही सगळी भग्न झालेली मंदिरं, भग्न झालेल्या मूर्ती याचा जीर्णोद्धार
आपणाला केला पाहिजे. अहिल्या देवी होळकर ही सुद्धा एक लेखच जन्माला आली आणि तिनं हे कार्य केलं. आता आपण लेखीवर विसंबून राहता कामा नये. आमच्या मुलांना सुद्धा आपण प्रयत्नपूर्वक हे शिकवलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही निसराळे गावामध्ये गेलो होतो. जानाई देवीच्या मंदिरामध्ये प्राथमिक शाळा आणि ग्रामस्थ यांच्या वतीने एक सुंदर कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी कुमारी पूजा करण्यात आली. कुमारी पूजेच्या निमित्ताने आम्ही नवदुर्गाची पूजा केलीच, पण आज शनिवार आहे म्हणून आम्ही 11 रुद्र मुलांची सुद्धा पूजा केली आणि त्या मुलांनी सुद्धा आमचं अर्धा पाऊण तास प्रवचन चालू होतं, परंतु ते सगळे आशीर्वाद वरदहस्त करून उत्तम रीतीने सगळी मुलं बसली होती. अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून किंवा 2 वर्षाच्या मुलापासून हे ते 10 वर्षापर्यंतची छोटी छोटी मुलं होती, परंतु त्या सगळ्यांमध्ये तासभर आशीर्वादाचा उजवा हात आणि डाव्या हातामध्ये पानपात्र अशा पद्धतीने ती बसलेली पाहिल्यानंतर सर्वांनाच, तिथले सरपंच पण अतिशय आनंदित झाले, शिक्षकांना तर खूपच आनंद झाला, कारण त्यांनीच ते नियोजन केलेलं होतं. आज गावोगावी अशा प्रकारे मुलींची आणि मुलांची पूजा झाली पाहिजे. मुलांना कधीतरी कळलं पाहिजे तू रुद्र आहेस, तू हनुमान आहेस आणि तुला रामाला जशी मदत हनुमंताने केली तशी तुला सुद्धा इथल्या राजाला मदत करायची आहे. मग गावचा सरपंच असू दे किंवा देशाचा पंतप्रधान असू दे, मुख्यमंत्री असू दे, या सर्वांना आज धार्मिक दृष्ट्या प्रेरणा देण्याची आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, सगळे धर्म पंथ संप्रदाय त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करताना दिसतात, पण दुर्दैवाने आपल्या हिंदू साम्राज्यामध्येच मात्र धर्माला मलिनता आलेली आहे, धार्मिक वास्तूंची मलिनता आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही आपणाला अशा प्रकारे एकत्रित येताना संघटित असलेला समाज बघायला मिळत नाही. मुलामुलांमध्ये द्वैत पाहायला मिळतं, मुली मुलींमध्ये द्वैत पाहायला मिळतं, घराघरात वाद बघायला मिळतात. हे सगळे दूर व्हायचे असतील तर आपणाला नवदुर्गांचा आशीर्वाद घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो आशीर्वाद आपणाला या निमित्ताने निश्चितच घ्यायचा आहे. आज कात्यायनी देवी ही लेखीच्या रूपाने आलेले आहे. तीच लेख तुम्हाला श्रद्धा म्हणून, भक्ती म्हणून, संस्कृती म्हणून संवर्धित करायची आहे आणि ते करण्याकरता तुम्हाला जे काही उत्पन्न मिळवता, 100 रुपये मिळवले तर फक्त 1 रुपया तुम्ही द्या आणि त्या 1 रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही करता येण्यासारखं आहे. आज गोरक्षण होणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, गायी खाणारा जगात दुसरा कुठलाही माणूस नाही की ज्याचं नाव घ्यावं, पण जे लोक गायी खातात त्यांना आपण कशासाठी जवळ करायचं? एका बाजूला आम्ही सगळे म्हणतो आम्ही भाऊ भाऊ, अरे भाऊ भाऊ कसं आहे? एक भाऊ गायीला रोटी दिल्याशिवाय जेवत नाहीये आणि दुसरा भाऊ रोटी बरोबर गायी खातो, असं कसं असू शकतं? एकाच बापाची लेकरं असं विरुद्ध कसं वागू शकतात? आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या गायीचं रक्षण झालं पाहिजे, आमच्या आईचं रक्षण झालं पाहिजे, आमच्या बहिणीचं रक्षण झालं पाहिजे आणि आमच्या संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे. हे सर्व करण्यासाठी आम्हाला ज्याची आवश्यकता आहे ती म्हणजे नवरात्र, नवचंडी देवी. देवीने जसे शस्त्रास्त्र घेऊन शत्रूंचा, दैत्यांचा नाश केला, त्याप्रमाणे आपणाला आता या सगळ्या दृष्टीने सज्ज झालं पाहिजे. ती सज्जता आपल्यामध्ये निर्माण व्हावी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवीच्या रूपाने संस्कृती दिसली पाहिजे आणि मुलाच्या रूपाने धर्म दिसला पाहिजे. आम्हाला धर्म सांभाळायचा आहे. जय श्रीराम, बजरंगबली, ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं म्हणून आपणाला धर्मरक्षण करायचं आहे. आणि त्याच वेळेला दुर्गा माता की जय, चंडी माता की जय, अंबिका माता की जय, भारत माता की जय, गो माता की जय असं म्हणून आमच्या संस्कृतीचं देखील आम्हाला संरक्षण करायचं आहे. या सगळ्या संरक्षणासाठी या उत्सवांची अत्यंत आवश्यकता आहे. फक्त उत्सव आला आणि गेला, सण आला आणि गेला असं आपण म्हणता कामा नये. तर त्या निमित्ताने आमच्यामध्ये निश्चितपणे एकता वाढली पाहिजे, दृढता वाढली पाहिजे, शत्रूवर विजय मिळवण्याची ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे. भक्ती निर्माण करत असताना आमच्या आरती हातात असली पाहिजे, तसंच शक्ती निर्माण करत असताना तलवार सुद्धा हातात असली पाहिजे. पण आता हे तलवारीचं वगैरे राज्य राहिलं नाही. आता इथं बटन दाबलं की तिथे बांबगोळा पडतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींनी जगामधल्या सगळ्या विज्ञानाचं लक्ष घेतले पाहिजे. रामायण आणि महाभारत पाहताना 20 वर्षापूर्वी आपण जी परिस्थिती पाहिली होती सज्जन हो, तीच परिस्थिती आपण 1 महिन्या 1.5 महिन्यापूर्वी पाहिली आणि शत्रूचा निपात करण्याकरता आमच्या सैनिकांनी केलेलं कार्य अत्यंत महत्वाचं आहे. सीमेवर लढत असलेल्या, सीमेवर कार्य करत असलेल्या, सीमेला अनेक प्रकारे सांभाळण्याचं आणि आमच्या
धार्मिकतेच्या, संस्कृतीच्या सीमा परिपूर्ण करण्याचं काम जे सैनिक करतायत, पोलीस करतायत, होमगार्ड करतायत, त्यांना सुद्धा आदर गौरव दिला पाहिजे. सर्वत्र ठीक आहे, आम्ही भिन्नतेत या भन्य आज गाऊ आरती, लक्ष हस्त लक्ष पाद हृदय एक भारती. आम्ही सगळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध सगळे एकत्र आहोत, हे खरं आहे. पण तरी सुद्धा आपण खरोखर एकत्र आहोत का? एकमेकाबद्दल प्रेम आहे का? याचाही विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज घराघरात, गावागावात वादविवाद होताना दिसत आहेत. हे सगळे थांबले पाहिजेत. भिन्नतेत या अभिन्न हे तत्व आपणाला साधता आलं पाहिजे. ते तत्व साधण्याकरता आपण अत्यंत निष्ठेने अर्चना पूजा केली पाहिजे. तशा प्रकारे जप ध्यान पूजा करण्याची शक्ती आपणा सर्वांमध्ये येवो. देशाबद्दलची भक्ती आपल्यामध्ये वाढत राहावो, देवीबद्दलची भक्ती वाढत राहावो आणि आपल्या संस्कृतीबद्दलची देखील भक्ती आपल्यामध्ये वाढत राहावो, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व मुलांना बजरंग बनवण्याचं काम करा, सर्व मुलींना दुर्गा माता, चंडिका माता बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी, आपल्या संस्कृतीच्या उद्धारासाठी, किंबहुना आमची पवित्र संस्कृती सर्व जगाला कळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तशी शक्ती, सन्मती, दया, घन पार्वती परमेश्वर, सद्गुरु धारेश्वर आणि भवानी माता आपणा सर्वांस देव असं अभिष्ट चिंतन करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. हर हर भवानी माता की, दुर्गा